32 वर्ष या लहान पिल्लापासून आतापर्यंत इथं या अवस्थेत असलेला चांगला ठणठणीत हत्ती आमच्या मठामार्फत जो आजपर्यंत त्याचं संगोपन झाले ते अगदी व्यवस्थित झाले। आम्ही गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील। एक रुळलेला हत्ती या ठिकाणी आहे आणि असा जर हत्ती जर आमच्या गावातून घेऊन जाणार जर असेल तर प्रशासनाशी येणाऱ्या काळामध्ये ही तरणी बांड शेतकऱ्यांची पोरं निश्चितपणाने 2 हात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर पहिल्यांदा आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या तरण्या बांड पोरांचे मृतदेहाला तुम्हाला अंत्यविधी द्यावा लागेल आणि मगच येणाऱ्या काळामध्ये त्या हत्तीला तुम्हाला हात घालावा लागेल। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीला हात लावू देणार नाही। प्रसंगी आमची मृतदेह या ठिकाणी आमची पडतील, परंतु हत्ती आमच्या गावातून जाणार नाही। गुजरातमधल्या वनतारा हत्ती केंद्रातील पथक कोल्हापुरातल्या नांदणी इथं आले आहे असं समज गुरुवारी रात्री झाल्याने शिरूर तालुक्यातल्या नांदणी येथील स्वस्तश्री जनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्था मठाच्या निषेधी येथे हजारोंच्या संख्येने समाज बांधव आणि नागरिक दाखल झाले। यावेळी आम्ही महादेवी हत्तीनीला नेऊ देणार नाही अशी भावना व्यक्त करून नागरिकांनी आक्रोश केला। शिवाय नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या, त्यामुळे नांदणी परिसरात तणावाचे वातावरण बनलं होतं। दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी गावात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शिवाय गाव बंद ठेवत अनेक जण यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते। जवळपास 4 ते 5 हजार नागरिक यामध्ये सहभागी होत नांदणीतील हत्तीला आम्ही नेऊ देणार नाही या पवित्रात आहेत। 32 वर्ष या लहान पिल्लापासून आतापर्यंत इथं या अवस्थेत असलेला चांगला ठणठणीत हत्ती आमच्या मठामार्फत जो आजपर्यंत त्याचं संगोपन झाले ते अगदी व्यवस्थित झाले। आम्ही गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील। सर्व गाव आज या ठिकाणी हे आहे, आजूबाजूच्या पंचक्रोशीत असेल किंवा बाकी इतर या मठाच्या अंडरखाली येणाऱ्या 740 गावातले जे श्रावकांनी हे आहेत, बाकी इतर समाजाचे सर्व धर्मीय लोक आहेत, त्या लोकांनी असं आम्हाला एक सांगून गेले, मत व्यक्त केले की काही झालं तर देखील हत्ती जाऊ द्यायचा नाही। निश्चितपणे आपण त्यासाठी आपण लढा उभा करतो। आज नांदणी गावामधल्या जवळपास 1200 वर्षापासून जी परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे, जे मठाच्या माध्यमातून हे कार्य सर्व धर्मासाठी आणि सर्व समाजासाठी प्रेरित करणारं कार्य हे मठाचं आहे आणि त्या मठाच्या माध्यमातूनच गेल्या 400 वर्षापासून ह्या ठिकाणी हत्तीचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं। आज नांदणी गावामध्ये आमच्या जन्मापासून आम्ही ह्या हत्तीला बघत आलेलो आहे। याच्याशी आमच्या भावना फार मोठ्या जुळलेल्या आहेत। एक रुळलेला हत्ती ह्या ठिकाणी आहे आणि असा जर हत्ती जर आमच्या गावातून घेऊन जाणार जर असेल तर प्रशासनाशी येणाऱ्या काळामध्ये ही तरणी बांड शेतकऱ्यांची पोरं निश्चितपणाने 2 हात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मला सांगायचं या माध्यमातून एवढंच आहे की बाबांनो, तुम्हाला जर हत्तीच हवा असेल तर चंदगडसारख्या भागामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान करणारे टस्कर हत्ती जे आहेत त्या हत्तींना तुम्ही घेऊन जावा आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये निश्चितपणे तुम्ही त्याचं संगोपन करावं, त्याला आमचा कोणताही विरोध नाही आहे। परंतु ज्या हत्तीशी भावना सर्व समाजाच्या या माध्यमातून जोडलेले आहेत आणि जर अशा पद्धतीनं जर या भावनांचा तुम्ही जर अनादर करून फक्त कायद्याचा धाक दाखवून जर तुम्ही हा हत्तीला इथून जर हलवण्याचा प्रयत्न जर केला तर पहिल्यांदा आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या तरण्या बांड पोरांचे मृतदेहाला तुम्हाला अंत्यविधी द्यावा लागेल आणि मगच येणाऱ्या काळामध्ये त्या हत्तीला तुम्हाला हात घालावा लागेल। एवढ्याच भावना या सगळ्याच आमच्या नांदणीवासियांच्या आणि पंचक्रोशीतील ह्या मठाच्या माध्यमातून जे 742 गावं या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वांच्याच भावना योग्य आहेत, भावना तीव्र आहेत। मला आपल्या माध्यमातून शासनाला एवढं सांगायचं आहे, आम्ही कायद्याचा अनादर करणारी लोक नाहीत, आम्ही कायद्याचा आदर करणारी लोक आहोत। परंतु राज्य सरकारची आणि इतर सरकारची देखील एवढी भूमिका असणार आहे की तुम्ही जनभावना लक्षात घ्या, जनतेच्या भावना काय लक्षात घ्या आणि तशा पद्धतीचं भूमिका तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून मांडा। निश्चितपणानं उच्च न्यायालयामध्ये आम्हाला दाद मिळेल, आम्हाला न्याय मिळेल अशी भावना व्यक्त करतो। कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीला हात लावू देणार नाही। प्रसंगी आमचे मृतदेह या ठिकाणी आमची पडतील, परंतु हत्ती आमच्या गावातून जाणार नाही, एवढीच ग्वाही मी आपल्याला देतो।